सर्वात आधी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. 4 दिवस हरिद्वार ऋषिकेश या तप्त ठिकाणी, विशेष गरमीच्या ठिकाणी आपण टिकलो आणि तुम्ही सगळेजण आनंदाने 4 दिवस इथे सोबत आहात या प्रवासात. आणि आज रूप रघुनाथ प्रभूंनी सांगितलं पुढचा एक प्रवास आहे परत. त्याच्यामध्ये चढण आहे, मध्येच पाऊस आहे, मध्येच गरमी आहे, प्रसाद मिळेल नाही मिळेल, कथा मिळेल नाही मिळेल, म्हणजे पुढे अजून कठीण आहे. पण त्याची एक थोडी मानसिक तयारी करून तुम्ही 4 दिवस इथे आहात, त्यासाठी सर्वांचे अभिनंदन. आणि इथून पुढे एक थोडा पर्वतांमधला प्रवास आहे आपला. तर पर्वतांमध्ये जर प्रवास करायचा असेल तर माझ्या विचार करत होतो मी, तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर आपण पटकन थोडं मनन करूया. एक म्हणजे जेव्हा आपण पठारावर जेव्हा फिरत असतो तेव्हा सर्व रस्ते तयार असतात, डांबराचे रस्ते आणि बाजूला जमीन. आणि जेव्हा पर्वतांमध्ये आपण चढवू तेव्हा ते रस्ते तयार असतात का? गाड्यांचे रस्ते असतील पण जिथे चढायचं आहे, पायी चालायचं आहे नाही. तशा पर्वतांमध्ये, जंगलांमध्ये जिथे रस्ते नाही आहेत, डांबराचे रस्ते नाही आहेत, कोणी नाही आहे, आणि आपल्याला योग्य रस्ता धरून ठेवायचा असेल तर काय गरजेचं आहे? हरिनाम आपली चेतना आणि बाह्य दृष्टीने म्हणू आपण की आपल्या आधी ज्या लोकांनी त्या रस्त्यावर प्रवास केला आहे, पायवाट म्हणतो ना आपण, पाऊलवाट. माझं मराठी थोडं तुम्ही लोक मदत करत जा मला. पाऊलवाट महत्त्वाची आहे. आणि पाऊलवाट ज्यांनी केली आहे ते लोक पण कसे करतात? त्यांनी कुठेतरी वाचन केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो, त्यांना एक दिसतं इथे केदारनाथ या बाजूला आहे, तर जिथे काही नाही आहे, गवत आहे, त्या गवतामधून पाऊलवाट केली आहे. आणि त्याच्यानंतरच्या लोकांकडून काय अपेक्षा आहे? त्याच्यानंतरच्या लोकांकडून अपेक्षा आहे ती जी पाऊलवाट जी तयार केली आहे एवढीच असते, अरुंद असते, ती जास्ती रुंद नसते पाऊलवाट. तर एवढ्या मोठ्या त्या रुंद प्रदेशामध्ये जिथे ओसाड पडलं आहे सगळं, पण ती जी पाऊलवाट जर दिसत असेल तर ॲक्च्युली त्या पाऊलवाटेवर चालत राहायचं. आणि ती पाऊलवाट फिरत फिरत गोल इकडे तिकडे जात जात ती शेवटपर्यंत आपल्याला घेऊन जाणार. तसं जसं या पर्वतांमध्ये चालायसाठी पाऊल वाटेवर चालणं गरजेचं आहे, तसं आपल्या लांबच्या जो वर जायचं आहे आपल्याला, तो जो रस्ता आहे तो पण एक पाऊल वाटेचा रस्ता आहे. आणि तिथे पण आपल्याला काय करायचं आहे, काय अपेक्षित आहे, तर पूर्व आचार्यांनी, पूर्व महाजनांनी जो रस्ता आपल्याला दाखवला आहे आणि त्याच्यावर ते स्वतः चाललेले आहेत. तर भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. देवता जेव्हा श्रीकृष्णांची स्तुती करतायत 2ऱ्या अध्यायामध्ये 10वा स्कंध, त्यामध्ये खूप स्वयं समुत्तीर्य सुदुस्तरम द्युमन भवार्णवम भीमम अदभ्र सौहृद म्हणतायत की ऋषीमुनी स्वयं समुत्तीर्य, त्यांनी काय केलं आहे, भवसागराला पार केलं आहे, स्वतः पार केलेत. कुठला? भवार्णवम, भवसागर हे, भीमम अदभ्र सौहृद, बापरे हे खूप भयानक सागर आहे. आणि म्हणतात भवत्पदांबोरुह नावमत्रते निधाय याता सद अनुग्रह भवान. भवत्पदांबोरुह नावते, त्यांनी नौका किंवा नाव कुठली वापरली? मोठमोठ्या ऋषीमुनींनी भवसागर पार केलं आणि भवसागर पार करण्यासाठी तुमच्या चरणांचा आश्रय घेतला. भवत्पदांबोरुह नावमत्रते. पण सगळ्यात मजेची गोष्ट आहे, या जगामध्ये जेव्हा आपण समुद्र पार करतो किंवा नदी पार करतो तेव्हा त्या बोटीत बसतो, नावमध्ये बसतो आणि बोटीने तो समुद्र पार करतो आणि त्या बाजूला उतरतो, तर ती बोट कुठे असणार? ती जी नाव आहे, होडी आहे, ती त्या बाजूला असणार. तर या श्लोकामध्ये देवता म्हणतात पण ही जी होडी आहे, ही जी बोट या जगातल्या साधूंनी केली आहे, म्हणजे स्वयं समुत्तीर्य, स्वतः ते पार केले त्या बोटीमध्ये. कुठली बोट आहे? भगवंतांच्या चरणांच्या आश्रयाची बोट. पण ही बोट इतकी मजेदार आहे की ही बोट त्या साधूंना तिथे घेऊन जाते आणि नंतर ती बोट परत इथे उपस्थित होते. तर साधू लोक जे जीवन जगतात त्याचं उदाहरण बाकीच्यांसाठी सोडून जातात. तर आपण पाऊल वाटेबद्दल बोलतो आहे, तर साधूंनी एक जीवन जगलेत आणि भगवंतांना पूर्व काळामध्ये त्यांनी भगवंतांना प्राप्त केलं आहे. आणि तो जो रस्ता आहे तो आपल्यासाठी सोडून गेले, ती जी पाऊल वाट आहे ती आपल्यासाठी सोडून गेले. तर आपण आपल्या जीवनामध्ये जर ती पाऊल वाट घेतली आणि त्यावर चालत राहिलो तर कधी कधी वाटतं की ही जरा पाऊलवाट अशी खूपच स्ट्रेट का नाही आहे, सरळ का नाही आहे, पण ती पाऊलवाट आपल्याला भगवंतांकडे घेऊन जाते. तर एखाद्या कोणा भक्ताचं तुम्ही उदाहरण सांगणार, कोणी एक भक्त, आणि आपण तुमच्याकडून ऐकतो मी काहीतरी, एखादा भक्त ज्यांनी भगवंतांना प्राप्त केलं आणि आपण थोडीशी चर्चा करू की त्यांनी जी पाऊलवाट दाखवली त्याच्यातून आपल्यासाठी शिकायला काही आहे का?
ध्रुव महाराज. तर ध्रुव महाराजांकडून त्यांनी जी पाऊलवाट घेतली त्याच्यातून काय शिकू शकतो आपण? तो भगवंतांना प्राप्त केलं आणि भगवंत त्यांना म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे. तर म्हणतात भक्ती मोह प्रवहताम त्वयी मे प्रसंगो भूयात अनंत महताम अमलाशयानाम, की मला तुमच्या अमल भक्ती करणाऱ्या भक्तांचा संग द्या. तर ही एक चांगली गोष्ट आपण शिकतो आहे. बेसिकली त्या पाऊल वाटेला आपल्याला प्रवास करायचा आहे. माझ्या मनात एक, जसं माताजींनी एक लहान मुलगा सांगितला, पण आपण सगळे गृहस्थ आहात, माझ्या मनामध्ये अर्जुनाचा एक विचार आला. अर्जुन आणि दुर्योधन हे दोन्ही श्रीकृष्णांना मदत मागायला गेले आणि श्रीकृष्णांनी आधीच सांगितलं होतं की मी युद्ध करणार नाही आहे. तर सकाळी सकाळी दुर्योधन आधी पोचले. आपल्याला वाटेल की अर्जुन आधी पोचेल, पण स्वार्थ जो असतो, स्वार्थ हा जास्ती स्ट्रॉंग प्रेरणा आहे. तर दुर्योधन पहाटे लवकर पोचतो आणि श्रीकृष्णांच्या कमऱ्यात जाऊन बसतो. तर तो म्हणतो की आता श्रीकृष्ण इथे आराम करतायत, तर त्यांच्या शेजारी जाऊन बसतो, त्यांच्या डोक्याजवळ जाऊन बसतो. आणि महाभारतामध्ये यावेळेस मी स्वतःहून ते वाचून काढलं, आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, महाभारत शोधून काढलं, ते संस्कृत श्लोक वाचून काढले. तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे अर्जुन जेव्हा नंतर पोचले तेव्हा त्यांच्या पायाजवळ बसले नाही आहेत ते, उभे आहेत. आणि ते कृतांजली लिहिलं आहे, म्हणजे हात जोडून त्या प्रार्थना करण्याच्या मूडमध्ये तिथे उभे राहिले अर्जुन. अर्जुन बसले पण नाही. तर सिरियलमध्ये दाखवलं होतं की ते पायाजवळ बसले, हे बसले पण नाही. आणि मग तेव्हा श्रीकृष्णांचे डोळे जेव्हा उघडतात तेव्हा म्हणतात अर्जुन तू कधी आलास. मग तेवढ्या थांबतो, एक मिनिट मी आधी आलो आहे. मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तू आधी आला असशील पण तू दिसला नाहीस मला, तो आधी दिसला मला. महा म्हणतो ते काही असू दे पण मी आधी आलो आहे. मग तेव्हा श्रीकृष्ण महाभारतामध्ये त्याला म्हणतात आपल्याकडे जी प्रथा आहे की लहानांना आपण आधी विचारतो, तर म्हणून अर्जुन लहान आहे, तर म्हणून तू जरी आधी आला असेल तर त्या मार्गाने पण आधी त्याला विचारायला पाहिजे, अर्जुनाला विचारायला, अर्जुन तुला काय पाहिजे. तर अर्जुन म्हणतात मला काय पाहिजे, मला तुम्ही पाहिजे. पण तुला माहिती आहे ना की मी युद्ध नाही करणार आहे. ते म्हणतात नाही, युद्धामध्ये कसं जिंकायचं आहे ते मला माहिती आहे, मी 1000 युद्ध जिंकलो आहे, पण यावेळेस मला तुमची साथ पाहिजे, तुम्ही पाहिजे मला. आणि हे ऐकून दुर्योधन मनातल्या मनामध्ये हसतो आणि म्हणतो की ठीक आहे आता मी सैन्य घेतो. तर बघा अर्जुनाने श्रीकृष्णांना घेतलं, श्रीकृष्णांच्या शक्तीला नाही घेतलं. श्रीकृष्ण माझ्याकडून काहीतरी लढतील ते नाही, श्रीकृष्ण व्यक्ती त्यांना पाहिजे, श्रीकृष्णांची शक्ती नाही पाहिजे. पण त्याला हे माहिती आहे व्यक्तीसोबत शक्ती आपोआप येते, पण जेव्हा आपण शक्ती मागे जातो तेव्हा कधी कधी व्यक्ती गमावून बसतो. तर श्रीकृष्णांनी काय केलं माहिती आहे, कारण अर्जुन श्रीकृष्णांच्या पायांजवळ उभे होते, तर अर्जुनाने काय स्थान घेतलं, भगवंतांसमोर त्यांच्या पायांजवळचं स्थान घेतलं. म्हणून श्रीकृष्णांनी पण तोच प्रतिसाद दिला आणि श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या पायाजवळचं स्थान घेतलं. तर हे परमेश्वर आहेत जे किती सुंदर गोड प्रतिसाद देतात आणि आपल्या भावनेप्रमाणे ही पोझिशन घ्यायला भगवंत तयार होतात का कधी, की भक्ताच्या पायांजवळ बसतील. पण श्रीकृष्ण एवढे गोड व्यक्ती आहेत, ते म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते. आपण जसा त्यांच्याशी संबंध ठेवू तसं श्रीकृष्ण आपल्याशी संबंध ठेवायला तयार आहेत. आपण एक पहिली गोष्ट शिकू शकतो की पूर्व आचार्यांनी, ध्रुव महाराज असतील, अर्जुन असतील, यांनी काय भावना शिकवली आपल्याला, की भगवंतांकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण जास्ती लोभ नाही ठेवायचा, आपण भगवंतांचा लोभ ठेवायचा, आपण भगवंतांचा हात मागायचा, भगवंतांच्या हातात जे आहे त्याचा जास्ती लोभ नाही करायचा. भगवंतांना जेव्हा पाहिजे तेव्हा बरोबर ते आपल्याला देतात. तर हा झाला पाऊल वाटेचा एक आहे, की पर्वतांमध्ये जायचं असेल तर पाऊल वाट फॉलो करायची. दुसरं एक गोष्ट मला जी वाटते पर्वतांमध्ये चालण्यासाठी, प्रवासासाठी जी महत्त्वाची आहे, ते प्रभूजी पण काही प्रमाणात बोलले, म्हणाले वजन किती ठेवायचं नाही. तर खरोखर जर आपल्याला यशप्राप्ती करायची असेल, यमुनोत्रीचं किती किलोमीटर बोलले चालायचे आणि केदारनाथचे तर ते जास्ती बोलले नाही. ते केदारनाथचे कमीत कमी 13 ते 15 किलोमीटर आहे, छान चालायचं आहे. तर केदारनाथला शेवटपर्यंत जर पोचायचं असेल तर खांद्यावर वजन किती लागेल, जेवढं गरजेचं आहे तेवढं, बरोबर. तसं म्हणतात एकदा एक माणूस माउंट एव्हरेस्टला चढायचं होतं, त्याला भगवंतांची केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, तो काय बारामती इस्कॉनशी कनेक्टेड नव्हता, त्याला जायचं होतं माउंट एव्हरेस्टला.
तर माउंट एव्हरेस्ट चढता चढता त्याला कुठेतरी एक घड्याळ पडलेलं दिसलं, चांगलं घड्याळ, महाग, रोलेक्स. ते रोलेक्सचं घड्याळ घेतलं. अरे हे 40-50 हजाराचं घड्याळ आहे, खिशात टाकलं. मग पुढे गेला, पुढे अजून काहीतरी एक सामान दिसलं त्याला, एक अशी दुर्बीण असते, तर ती दुर्बीण दिसली त्याला. ती महाग होती दुर्बीण, ती दुर्बीण घेतली त्याने. असं करत करत वर चढत चढत त्याला भरपूर काय काय सामान दिसलं आणि तो एक एक ते जमा करत बसला. आणि नंतर काय झालं असेल त्याचं, ते वजन इतकं वाढलं की तो शेवटी माउंट एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोचलाच नाही. मग आता तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे, सोपा नाही. ते जे तिथे सामान पडलं होतं, 40 हजाराचं रोलेक्सचं घड्याळ आहे आणि 2-2.5 लाखाची दुर्बीण असते, ती तिथे दुर्बीण आहे. हे सगळं सामान तिथे पडलेलं आहे, ते कोणी सांडलं तिकडे? पूर्वी जे लोक होते ते. मग त्याला त्या 40 हजाराच्या घड्याळाची किंमत नाही, त्याला त्या 2-2.5 लाखाच्या दुर्बिणीची किंमत नाही. मग तो मूर्ख ठरला. ज्या माणसाने त्याचं घड्याळ तिथे सोडलं, ज्या माणसाने त्याची दुर्बीण सोडली, तो मूर्ख ठरला. नाही, तो मूर्ख आहे की तो हुशार आहे? आणि हा जो माणूस आहे ज्यांनी हे सगळ्या महागड्या गोष्टी गोळ्या केल्या, तो हुशार आहे की मूर्ख आहे? मूर्ख आहे. मग आता तुमच्याकडून मला ऐकायचं आहे की तो पूर्वीचा जो माणूस आहे, ज्यांनी 40 हजाराचं रोलेक्सचं घड्याळ फेकलं, ज्यांनी लाखोची दुर्बीण फेकली, आणि तुम्ही सर्वांचं एक मत दिसतंय मला की तो हुशार होता आणि यांनी ते घड्याळ घेतले, सगळं गोळा केलं, ते तुम्ही लोक एकमताने म्हणताय मूर्ख आहे. आता तुमच्याकडून ऐकायचं आहे की त्याला तुम्ही हुशार का म्हणताय आणि याला तुम्ही मूर्ख का म्हणताय? येस, परफेक्ट. तर प्रभूजींनी आपल्याला खूप मोठी एक शिकवण दिली की रस्ता आणि रस्त्यावर पडलेल्या वस्तू काही प्रमाणामध्ये महत्त्वाच्या असतात, पण रस्ता हा तेव्हापर्यंत महत्त्व आहे जेव्हा तो रस्ता आपल्याला कुठल्या तरी एका उद्दिष्ट स्थानाला घेऊन जाईल. जर ते उद्दिष्ट स्थान आपण लक्षात ठेवलं तर रस्ता कितीही चकचकायचा असला किंवा काही वस्तू दिसले, ते आपल्या डोळ्यांना आंधळे नाही करू शकत. का? कुठे पोचायचं आहे ते महत्त्वाचं आहे. तर जो सुरुवातीचा जो पहिला माणूस होता त्याच्याकडे ते घड्याळ वगैरे होतं, पण त्याला लक्षात, जसं प्रभूजी म्हणाले, धाप लागते आणि बसले तर गुडघे दुखतात. तर तो जो माणूस होता त्याला लक्षात आलं की इथे एकेका ग्रामला वजन आहे, एकेका किलोला नाही आहे, एकेका ग्रामला वजन आहे, बरोबर? तर मध्ये त्याला एक लक्षात आलं असेल, आता मला धाप लागते. तर हे घड्याळ महत्त्वाचं आहे की माउंट एव्हरेस्टला पोचायचं महत्त्वाचं आहे, उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. तर त्यांनी ते घड्याळ सोडलं. तर पूर्वीचा माणूस जरी आपल्याला भौतिक दृष्टीने मूर्ख वाटला, काय प्रभूजी एवढं महागडं घड्याळ फेकलं, पण तो त्याच्या ध्येय प्राप्तीसाठी एकनिष्ठ होता. आणि हा जो दुसरा माणूस आहे हा पण त्याच ध्येयासाठी निघाला आहे, पण त्यांनी त्याच्यावर तो फोकस्ड नाही आहे, आणि फोकस नसल्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी गोळा केल्या आणि कदाचित तो श्रीमंत पण झाला, पण त्याला माउंट एव्हरेस्टचं शिखर नाही मिळालं. तर आध्यात्मिक जीवनामध्ये आपण काय शिकू शकतो याच्यातून? येस, तुम्हाला सर्वांना विचारते. येस माताजी, त्यांच्या पाठी माहिती सांगतात. तर आता कुठल्या गोष्टी अमूल्य आहेत त्या नाही सोडायच्या, आणि कुठल्या गोष्टी आहेत ते काय नंतर पण मिळतात त्या सोडायच्या, ते कसं ठरवायचं आपण? समजा मला वाटतंय की नाही हे महत्त्वाचं आहे, हे ठेवायला पाहिजे, आणि दुसरा म्हणेल की अरे हे महत्त्वाचं नाही, हे फेकून दे, पण वर जायचं महत्त्वाचं आहे. हे कसं ठरवायचं आपण? परफेक्ट. येस, तर प्रभूजींना बघा, तुम्ही सगळे लोक एकदम हुशार आहात, फक्त तुमच्यातून ते काढून घ्यायचं आहे. तर म्हणून जे गुरु, साधू आणि शास्त्र आहेत ते आपल्या हिताचं सांगतात. आणि कधी कधी आपल्याला वाटतं, अहो रोलेक्स वॉच माहिती आहे का? माझ्या गुरुजींना माहिती नाही रोलेक्स वॉच कितीचा असतो, पण गुरुजी म्हणताय तो रोलेक्स वॉच तुझ्यासाठी महागचा आहे, त्याला चुकशील, ते मिळणार नाही, ते सोडून दे रोलेक्सचं घड्याळ. तर म्हणून काय सोडायचं आहे आणि काय अजिबात नाही सोडायचं आहे. 10 लोकांनी आपल्याला पटवून दिलं, सोड सोड हे सोड, नाही मी नाही सोडणार. ते कोण ठरवणार? मी नाही ठरवणार, तुम्ही नाही ठरवणार, हे नाही ठरवणार, कोणी नाही ठरवणार. ते आपले जे गुरु आहेत ते ठरवतात. ते आपल्याला सांगतात आध्यात्मिक मार्गावर काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्व. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम. रामदास स्वामी आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहेत. त्यांच्या जीवनातली खूप छान गोष्ट आहे ही. रामदास स्वामी एकदा रामायणावर प्रवचन करत होते आणि तेव्हा म्हणाले की सीता देवी अशोक वाटिकेमध्ये जेव्हा होते तेव्हा रामचंद्रांपासून दुरावा अनुभवत होते, रडत होते, त्यांचा जीव कासावीस झाला होता. तर त्या परिस्थितीमध्ये
रामदास स्वामी जेव्हा त्या कथेचं वर्णन करतात तेव्हा म्हणतात, सीता देवींच्या शेजारी पांढरी फुलं होती. आणि असं एक मान्यता आहे, सत्य आहे, की जेव्हा पण कोणी व्यक्ती प्रामाणिकपणे रामायणावर कथा करत असतो तेव्हा त्या कथेमध्ये हनुमानजी येऊन बसलेले असतात. तर हनुमानजी बसलेले होते तिथे वेश बदलून. मग कथा संपली, सगळेजण गेले. हनुमानजी रामदास स्वामींजवळ आले आणि म्हणाले, तुम्ही खूप छान कथा केली, पण मला एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात सीतादेवींच्या शेजारी जी फुलं होती ती पांढरी होती, ती पांढरी नव्हती फुलं. आता हनुमानजी कसं काय म्हणतायत असं? हनुमानजींना पण प्रश्न विचारला, तुम्ही एवढे दावा कसा करू शकतात? हनुमानजी म्हणतात, अहो मी गेलो होतो तिकडे, मी स्वतः सीतादेवींना सांत्वना द्यायला गेलो होतो, तुम्ही तर कथा करताय. आणि माझ्या गुरुजींनी मला सांगितलं की ती फुलं पांढरी होती. हनुमानजी म्हणतात, प्रभू तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय? तुम्ही तुमच्या गुरूंकडून कानाने श्रवण केलंय, मी माझ्या या डोळ्यांनी सीता देवींच्या समोर बघितलं, ती फुलं लाल होती. रामदास स्वामींनी काय करावं? आपण काय शिकवण घेतली आता 2 मिनिटापूर्वी? गुरु ठरवतात. तर रामदास स्वामी म्हणतात, माझ्या गुरुजींनी सांगितलं पांढरी फुलं होती म्हणून ती पांढरी फुलं होती. हनुमान म्हणतात, काय वैष्णवानी थोडं नम्र असावं, वैष्णवानी थोडं दुसऱ्या वैष्णवाचं ऐकून घ्यावं. मी स्वतः होतो प्रभू, समजून घ्या. गुरु महाराजांनी मला सांगितलं की पांढरी फुलं होती, त्यांनी ते स्वीकारच नाही केलं. हनुमानजी म्हणाले, त्याला मला पुरावा द्यायला लागेल. तुम्ही हिंदीमध्ये सांगू शकता नंतर, मला पुरावा द्यायला लागेल. मग काय केलं? तर त्यांनी हात जोडले, ध्यान केलं आणि सीतादेवींना विनंती केली यायला. सीतादेवी सूक्ष्म स्वरूपात इथे आले. आणि आता रामदास स्वामी, हनुमानजी आणि सीता आहेत. आणि माते मी होतो की नाही तिकडे? म्हणे, हो बाळ तू होतास तिकडे. आणि हे रामायणावर कथा करतायत. ओके, कृपा भक्ती देवी. मग म्हणाले, मला एक प्रश्न आहे, आमचा वादविवाद चालू आहे, 2 वैष्णवांचा वादविवाद चालू आहे. ते जे फुलं होते तुमच्या शेजारी अशोक वाटिकेजवळ, ती लाल होती की नाही? तर सीतादेवींनी आठवलं. सीतादेवी म्हणाले, ते तर निळे होते. आता हनुमानजी म्हणतात, माते मी तिथे आलो होतो, ती लाल होती. मग सीतादेवी म्हणतात, बाळ तू किती वेळासाठी आला होतास तिकडे? मी तिथे 10 महिने होती, 10 महिने मी तिथे वास केलाय, मला ती फुलं निळी होती. मग आता हनुमानजी म्हणतात, आईचं ऐकायला पाहिजे. तर हनुमानजी त्यांना म्हणतात, ठीक आहे माझं लाल सोड, निळं. रामदास स्वामी बोला, फुलं कशी होती? मला गुरु महाराजांनी सांगितलंय की ती पांढरी होती. म्हणजे अरे काय समजते की नाही, भक्ती देवी आहे, भक्ती देवीच्या आशीर्वादाने सगळं चाललंय. ते निळे म्हणतात, मी सोडून दिलं माझं मत, आणि तू तरी बदल. म्हणतो, प्रभू गुरु महाराजांनी सांगितलं पांढरं. मग आता काय कसं सोडवायचं हे? सीता देवी, हनुमानजी आणि रामदास स्वामींमध्ये मतभेद चालले, ते कसं सोडवायचं? प्रभूजींनी सांगितलं उत्तर, 2 लोगों के बीच में जब वाद विवाद कैसे छूटेगा वो? गुरु साधु शास्त्र. रामदास स्वामींनी गुरूंना आवाहन केलं की तुमच्या त्या मताला मी धरू नये. आणि मला वंशी कृष्ण प्रभूंनी सांगितलं की गुरु महाराजांचं मत ऐकायचं, याचं त्याचं मत नाही ऐकायचं. तर म्हणून तुम्ही या. मग गुरु आले. गुरु महाराज हे म्हणतायत निळे फुलं आहेत, हे म्हणतायत लाल फुलं आहेत, आणि तुमच्याकडून मी ऐकलं होतं पांढरी फुलं आहेत, तुम्ही सोक्षमोक्ष लावा काय आहे? तर गुरु महाराज म्हणाले, ती पांढरी फुलं होती. मग सीतादेवी आणि हनुमानजी म्हणतायत पांढरी फुलं होती, मग ह्यांना निळण नेलं कशा? तर म्हणतात, तुम्ही आहे ना रामचंद्रांच्या विरहामध्ये सतत रडत होतात, तुमच्या डोळ्यांमध्ये नेहमी अश्रू होते. तुम्ही जेव्हा त्या फुलांना बघितलं तेव्हा त्या अश्रू पूर्ण डोळ्यांनी बघितलं. त्या पाण्यांच्या थ्रू जेव्हा तुम्ही पांढरी फुलं बघितली तेव्हा तुम्हाला ती निळी फुलं दिसली. आणि हनुमानजी तुम्ही जेव्हा तिथे आलात ना तेव्हा तुम्हाला रावणावर इतका राग आला होता, माझ्या आईला इथे तू कैद करून ठेवलं आहेस का? त्या रागापोटी तुमचे डोळे लाल झाले होते म्हणून ते पांढरे फुलं तुम्हाला लाल दिसले, पण ते फुलं पांढरी होती. म्हणून कुठलं रोलेक्सचं घड्याळ सोडायचं आणि कुठलं धरून ठेवायचं हे मी नाही ठरवू शकत, हे तुम्ही नाही ठरवू शकत. म्हणून वजन किती न्यायचं आहे आपल्याला आध्यात्मिक मार्गावर हे नेहमी अनुकूल्य काय आहे आणि प्रतिकूल काय हे गुरु सांगतात आपल्याला. आणि त्याला म्हणून गुरुच्या वजनाला गुरु का म्हणतात? गुरु ग्रह जो आहे तो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वजनी आहे. म्हणून गुरूंना गुरु का म्हणतात? त्यांच्या शब्दांना सगळ्यात जास्ती महत्त्व आहे. पूर्ण जगाचं मत एकीकडे आणि आपल्या गुरूंचं मत एकीकडे. तर हे आपण शिकू शकतो. आणि तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट काय होती? रस्ता. दुसरी गोष्ट होती वजन. आणि तिसरी गोष्ट होतं वेग.
तर रूप रघुनाथ प्रभूंनी एक गोष्ट सांगितली, कसा वेग ठेवायचा, खूप फास्ट चालायचं आणि पटकन पोचायचं, आणि खूप हळूहळू चालायचं. तर कधी पण पर्वतांच्या मार्गामध्ये जर तुम्ही चालायचा प्रयत्न केला, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येकाचा एक नॅचरल एक स्पीड असतो आपला. तो नॅचरल स्पीड जर धरून ठेवला तर तुम्ही शेवटपर्यंत पोचणार. जर स्पर्धा करायला गेले तुम्ही, अरे हे पटपट चाललेत. आज आपले कृष्ण मुरली प्रभूंचे जे वडील आहेत ते चालत वर गेले आणि ते चालत खाली आलेत. सो त्यांचा जो नॅचरल स्पीड आहे तो आपण नाही मॅच करू शकत, त्यांचा आहे ते. म्हणून आपण जेव्हा प्रवास सुरू करू तेव्हा कदाचित आपल्यासोबत कोणी कोणी असेल, कोणी कोणी त्यांचं नॅचरल स्पीड जास्ती असेल, ते पुढे जातील. आपण जर त्यांच्याशी स्पर्धा केली आणि आपण जर पटपट चालायला लागलो, हे चढण आपण करू शकणार नाही. म्हणून हा जो रस्ता आहे वैकुंठाला जाण्याचा, हा साधारण रस्ता नाही, हा बद्रीनाथचा रस्ता आहे, हा केदारनाथचा रस्ता आहे, हा खडतर रस्ता आहे. प्रत्येकाने आपल्या स्पीडला धरून, आपल्या शरीराला धरून, आपल्या कॅपॅसिटीला धरून चाललं पाहिजे. वेग गरजेपेक्षा जास्ती जर वाढवला तर आपण कदाचित इथपर्यंत पोहोचणार नाही. रूप रघुनाथ प्रभूंनी पण त्याची आपल्याला शाश्वती दिली. अजून एक गोष्ट असते की बघा, गाड्यांमध्ये पण आपण जेव्हा खूप फास्ट चालवतो तेव्हा थोडा एक धोका सुरू होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला जो परिसर असतो तो आपल्याला फास्ट जात असतो ना, तर दिसत पण नाही आपल्याला. तसं जीवनामध्ये पण, अगदी आध्यात्मिक जीवनामध्ये पण जर स्पीड खूप वाढला तर आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे ते दिसत नाही. आणि आजूबाजूला काय चाललं आहे ते दिसत नाही याचा अर्थ काय माहिती आहे? कोण आपल्यासाठी काय करतं आहे, कोण आपल्यासाठी प्रार्थना करतं आहे, कोणाच्या आशीर्वादामुळे आपण चाललो आहे याची जाणीव नाही राहत आपल्याला. मला आजूबाजू काही दिसत नाही आहे, मी आपलं चाललो आहे धावत. याचा अर्थ बऱ्याच लोकांचा हातभार माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये असतो, पण ते आपल्याला माहिती नाही. याच्यासाठी एक गोष्ट आहे. 2 मित्र होते, एका होडीने चालले होते आणि ती बोट बुडाली. तर हे जे 2 मित्र आहेत हे कसे तरी एकाने काही लाकूड पकडलं, कोणी काहीतरी केलं, असं करत करत अर्ध्या रात्री हे बुडालेत पाण्यामध्ये. आणि अर्ध्या रात्री असं पोहत पोहत कुठेतरी एका बेटावर पोचले. पण दोघांना नाही माहिती की दोघं जिवंत आहेत, कारण बोट जेव्हा बुडाली तेव्हा माहिती नाही काय चाललं आहे. तर म्हणून एक माणूस त्या बेटावर एका ठिकाणी पोचला आणि दुसरा त्याचा जो मित्र आहे तो त्या बोटीवर होता, तो पण अर्ध्या रात्री अंधारामध्ये पोहत पोहत कसं तरी एका दुसऱ्या बेटावर पोचला. तर हे लोक 1-2 दिवस थोडे जगले. नंतर तो जो एक त्याच्यातला मित्र आहे तो म्हणतो, बाप रे, मी इथे एका बेटावर पोचलो, इथे कोणी माणूस पण दिसत नाही, इथे कोणी नाही, पूर्ण ते विरान होता तो बेट. म्हणाला, हे परमेश्वरा, कृपया मला जर काहीतरी खायला इथे मिळालं तर खूप छान होईल. तेवढ्यात वरून एक नारळ पडला त्याच्या डोक्यावर. तो अरे वा, नारळ फोडला, पाणी प्यायला गोड, समुद्राचं ते खारट पाणी पिऊ नाही शकत, त्याची जी मलाई होती नारळाची ती खाल्ली. असं करत 1-2 दिवस गेले. मला मागच्या वेळेस मी भगवंतांना जेव्हा प्रार्थना केली की काहीतरी खायला दे, बरोबर नारळ तो डोक्यावर पडला आणि मला खायला मिळालं आणि पाणी पण मिळालं. त्यावेळेस म्हणाला, हे परमेश्वरा, जर शक्य असेल तर इथून कुठली तरी बोट जात असेल तर त्याचं लक्ष माझ्याकडे येऊ दे. तर बघितलं, 2 मिनिटांनी असा धो पाऊस पडायला लागला. एक वीज पडली आणि वीज पडली तर कुठेतरी आग लागली आणि त्या आगीचा धूर निघाला. आणि त्या आगीचा जो धूर निघाला तर तिथून एक दूर बोट जात होती, ती बोट वळली आणि ती बोट वळली आणि इथपर्यंत आली. आणि म्हणजे कोणी आहे का, कोणी आहे का, तर हा होता तिथे. त्यामुळे चला, बोट आली आहे, चला तुम्हाला वाचवायला घेऊन चाललं आहे. तर तो जेव्हा बोटीमध्ये प्रवेश करत होता तेव्हा आकाशातून एक आवाज आला परमेश्वराचा. म्हणाला, तू मला जेव्हा खायला प्रार्थना केलीस तेव्हा तुला खायला दिलं मी, तू जेव्हा बोटीसाठी प्रार्थना केलीस तेव्हा बोट पाठवली, पण तुझा तो जो मित्र आहे त्याला नाही घेणार का या बोटीमध्ये? तो पण असेल ना कुठेतरी, त्याला पण शोध, तर तो या बेटावर मरून जाईल. तो म्हणतो, बघा, तो कोण आहे, कसा आहे मला नाही माहिती, आणि मला नाही वाटत तो एवढा शुद्ध आहे, कारण मी इतका शुद्ध आहे, मी जेव्हा जेव्हा प्रार्थना केल्या तुम्ही त्या पूर्ण केल्या. मग तेव्हा भगवंतांनी म्हटलं आहे, मी तुझ्या प्रार्थनांना दाद नाही दिली, त्या मित्राने प्रत्येक वेळेस रोज प्रार्थना केली की माझा मित्र जिथे कुठे आहे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करा. त्या मित्राने प्रार्थना केली होती की माझ्या मित्राच्या इच्छा पूर्ण करा, म्हणून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, म्हणून त्याला भेट आधी, नाहीतर ही बोट परत बुडेल तुझी. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये कधीही आपल्याला वाटायला नाही पाहिजे की माझी जी प्रगती चालली आहे त्याचं इंधन माझ्याकडे. गाडी आपली असेल पण त्याच्यामध्ये जे इंधन आहे ते कोणाच्या तरी दुसऱ्या व्यक्तींच्या प्रार्थनांचं असू शकतं, कोणाच्या तरी दुसऱ्या व्यक्तींच्या आशीर्वादांचं असू शकतं, आपल्या मित्रांचं किंवा आपल्या मैत्रिणींच्या शुभेच्छा असू शकतात. पण असं गरजेचं नाही ना की प्रत्येक वेळेस आपल्याला येऊन सांगेल, आज मी तुझ्यासाठी प्रार्थना केली, आज मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. पण आपल्याला कधी असा गर्व येऊ नये की माझा जप हा माझ्या मेहनतीवर चालला आहे, माझी आध्यात्मिक प्रगती माझ्यावर चालली आहे. असंख्य भक्त आहेत जे आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत.
एकदा परमपूज्य राधानाथ महाराज जगन्नाथ बलदेव सुभद्रा या रथयात्रेसमोर 15 मिनटं प्रार्थना करत होते. मग म्हणाले, लोक विचारतात काय प्रार्थना करतात, काय प्रार्थना करतात. मग नंतर गोविंद प्रभूंनी त्यांना जाऊन विचारलं की महाराज तुम्ही काय प्रार्थना केली. तर महाराज म्हणाले, मी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना सांगत होतो, माझ्या सर्व शिष्यांना शुद्ध कृष्ण प्रेम भक्ती द्या म्हणून. मग त्याच्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं आहे त्यांना माहिती पाहिजे की ते तुमच्या प्रार्थनांमुळे नाही, ते कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना केली आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये वरिष्ठ वैष्णव असतात, गुरुजन असतात. प्रभुपादांची इच्छा होती की पूर्ण प्रभुपाद एकदा भुरिजन प्रभूंना म्हणाले, मला या पूर्ण ब्रह्मांडाला कृष्ण भक्ती द्यायची आहे, तू मला मदत करशील का म्हणून. पृथ्वीला नाही म्हणाले. तर प्रभुपादांचे विचार होते पूर्ण ब्रह्मांडाला वैष्णव बनवायचं होतं. तर प्रभुपादांची इच्छा पूर्ण होते म्हणून आपण सगळे भक्त बनतोय. तर जागोजागी जे मंदिरं उघडत आहेत इस्कॉनची, आपल्याला वाटतं प्रभूजी इथले टेम्पल प्रेसिडेंट खूप हुशार दिसत आहेत, इथे एवढं मंदिर बांधलं आहे. तर टेम्पल प्रेसिडेंटची हुशारी नाही आहे, तिथे जे एक व्यक्ती बसलेले आहेत तसे त्यांनी जगन्नाथजींना प्रार्थना केली आहे की या पूर्ण ब्रह्मांडामध्ये मला भक्ती प्रसार करायची आहे. आणि त्या एका शुद्ध भक्ताची जी इच्छा आहे ती आपण निमित्त म्हणून पूर्ण होते. तर म्हणून पायवाट पाऊलवाट जी आहे ती आपण फॉलो करायला पाहिजे. वजन कुठलं घ्यायचं आणि कुठलं सोडायचं हे आपण गुरूंकडून शिकायला पाहिजे. आणि वेग नेहमी नॅचरल ठेवायचा, कमी ठेवायचा. कोणा पुढे जात असेल तर जाऊ दे. आपण जर आर्टिफिशियली कृत्रिमपणे जर वेग वाढवला आपण दमू शकतो, आपण पडू शकतो आणि आपला प्रवास कधी कधी बंद नाही होणार, संपणार नाही कधी कधी. आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कृतज्ञता पाहिजे. कोण आपल्यासाठी प्रार्थना करत आहे, कोण आपल्यासाठी शुभेच्छा देत आहे. त्यासाठी स्पीड जर जास्ती असेल तर आपण लोकांशी चांगलं देवाणघेवाण नाही करू शकत. अरे कुठे चाललास तू, मला बोलायला वेळ नाही आहे, डिस्टर्ब करू नका, मला तिथे पोचायचं आहे. आपण ज्या भक्त समाजात राहतो तिथे आपल्यासोबत जे वैष्णव आहेत त्यांच्यासोबत जर आपण प्रेमाचे आदानप्रदान नाही करायला शिकलो, उद्यावर जेव्हा श्रीकृष्णांच्या घरी जाऊ आणि तिथे आपल्याला श्रीकृष्णांचे मित्र भेटतील ज्यांना आपण आजपर्यंत कधी भेटलो नाही आहे, त्यांच्याशी आपण आलिंगन करू. जेव्हा आपण आपल्याला श्रीकृष्ण भेटतील वर तेव्हा श्रीकृष्णांना तर आपण करू, श्रीकृष्णा भेटलो तुला. आणि श्रीकृष्णांच्या शेजारी जो त्यांचा मित्र असेल ज्याला आजपर्यंत आपण कधी भेटलो नाही आहे, कधी बघितलं नाही आहे, त्याला आलिंगन करू का आपण. तुम्हाला प्रश्न विचारतोय मी, तुम्ही सांगा प्रामाणिकपणे. माताजी लोक आहेत वर जातील, राधाराणी भेटतील आणि राधाराणीच्या शेजारी राधाराणीची मैत्रीण आहे, तिला आपण मिठी मारू का. जर असा मूड आपण ठेवला की मी फक्त कामाशी काम ठेवणार, कोणाशी बोलणार नाही आणि काय नाही, तिथे जाऊन राधाराणी जेव्हा येईल, आपण जर राधाराणीच्या मैत्रिणीला मिठी नाही मारली आणि पुरुषांनी जर श्रीकृष्णांच्या मित्राला मिठी नाही मारली, त्या गेटवरून परत येऊ आपण. श्रीकृष्ण म्हणतील हा माझा प्रिय आहे, हा माझ्यासाठी काय करतो तुम्हाला माहिती नाही आणि याला तू दुर्लक्ष केलंस. एवढे सगळे तू कठीण परिश्रम केले, 16 माळा 4 नियम हे सगळे वर आलास आणि माझ्या मित्राला तू अपमान केला, तू परत जा, तुला इथे स्थान नाही. मग विचार करा, श्रीकृष्णांना मिठी मारायचं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं महत्त्वाचं आहे श्रीकृष्णांना जे प्रिय आहेत त्यांना मिठी मारणं. आणि याचा अर्थ असा नाही की आपल्याला सगळ्यांची ख्याती माहिती असेल, कोण श्रीकृष्णांसाठी काय सेवा केली आहे ते माहिती आहे. ध्रुवाची कथा भागवतात आहे, तर ध्रुव जर आपल्याला वर भेटले तर आपण, तुम्ही ध्रुव का, हो, अरे वा ध्रुव तुम्ही काय काय केलं आम्हाला ते भागवतामध्ये शुकदेव गोस्वामींनी सांगितलं आहे. प्रल्हाद जर भेटले तुम्हाला, प्रल्हाद तुम्ही प्रल्हाद का, हो अच्छा प्रल्हाद तुम्ही काय काय सहन केलं ते भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी. आणि तिचा एक तिसरा मुलगा असेल त्याचं नाव सोम, एक काल्पनिक नाव म्हणतोय, ते तिसरं एक आहे. ध्रुव आहे, नारायण आहेत, ध्रुव आहे, प्रल्हाद आणि सोम आहे. आणि आपण ध्रुव तू, अरे वा काय नमस्कार, मला तू आशीर्वाद दे. प्रल्हाद तू मला नमस्कार दे, खूप काही शिकलो मी तुझ्याकडून खूप प्रेरणा मिळाली. आणि बाजूला सोम उभा आहे, सोमला आपण नमस्कार करणार का. आपण त्यांनाच नमस्कार करणार ज्यांच्याबद्दल वाचलं आहे, आपण त्यांनाच नमस्कार करणार ज्याच्याबद्दल आपल्याला मनामध्ये रिस्पेक्ट आहे. सोम तिथे पोचला आहे वैकुंठामध्ये आणि परमेश्वराच्या बाजूला ध्रुव उभा आहे, ध्रुवच्या बाजूला प्रल्हाद उभा आहे आणि प्रल्हादच्या बाजूला सोम उभा आहे. म्हणजे सोम तिथे सहजच पोचला, सोमाने काही तपस्या नाही केली. मग जर मला माहिती नाही की सोमनी काय केलं आहे म्हणून मी सोमाला नमस्कार नाही करणार, मी सोमाला आलिंगन नाही करणार किंवा सोमाला बघून जर हसलो नाही मी, काय होणार आपली परिस्थिती. परमेश्वर म्हणणार तुला ज्या लोकांबद्दल माहिती आहे तू त्यांनाच नमस्कार करणार फक्त, आणि यांनी माझ्यासाठी जे केले ते मला माहिती आहे म्हणून मी त्याला वैकुंठामध्ये बोललो, त्याला तू नमस्कार नाही करणार, परत जातो. म्हणून खूप महत्त्वाचं आहे की कृष्ण भक्ती म्हणजे श्रीकृष्णांची भक्ती, हा 50% व्याख्या आहे. कृष्ण भक्ती म्हणजे कृष्णाची भक्ती, आणि श्रीकृष्णांची जे लोक भक्ती करतायत आपापल्या परीने
त्यांच्याप्रती पण भावना उत्पन्न करणे, त्यांच्याप्रती पण कृतज्ञता व्यक्त, त्यांच्याप्रती पण आदर व्यक्त करणे. आपल्याला सगळ्यांबद्दल सगळी माहिती नसेल, पण आपल्याला माहिती पाहिजे हा वैष्णव दिसतोय, मला याचं नाव नाही माहिती, पण हा वैष्णव दिसतोय, याने याच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष झेलले असतील, म्हणून याला नमस्कार करणं. म्हणून वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे फक्त तोंडाची गोष्ट नाही आहे, सिरियस गोष्ट आहे. कारण भरपूर परिश्रम करून आपण वरून पुन्हा खाली येऊ शकतो. का? एका चांगल्या प्रामाणिक वैष्णवाला आपण आदर नाही दिला म्हणून. तर म्हणून या प्रवासामध्ये पुढे जे आपण बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री इथे जो प्रवास करतो, याच्यामध्ये हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. समोर जी गाडी चालली आहे त्याच्या पाठीपाठी जायचं, वजन मोजकं ठेवायचं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेग जास्ती वाढवायचा नाही. आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याशी पण प्रेमाने बोलायचं. जर तुम्ही निघताना 8 जण निघताय, सांगितलं गाडीमध्ये 8 जण आहेत, निघताना 8 जण, आणि चालता 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 मध्येच लक्षात आलं मी एकटाच आहे, पुढे निघून गेले तुम्ही, वेग तुमचा चांगला आहे पण तुम्ही एकटेच आहे, कसं वाटेल तुम्हाला? भीती वाटेल, अरे आजूबाजूला कोणी नाही. आणि हे जर स्पीड कमी केला पण 8 लोकांना सोबत घेऊन गेले तर कशाला? तर म्हणतात जर पटपट पोचायचं असेल तर एकटा चालायचं, पण जर लांब चालायचं असेल तर सोबत चालायचं. तर आपल्याला वैकुंठाला भीतीग्रस्त परिस्थितीमध्ये पटपट पटपट धावायचं, सगळ्यांना मागे टाकायचं आणि बघायचं अरे एकटाच दिसतोय मी, आता इथे घसरून पडलो तर कोण हात देणार? तर म्हणून जेव्हा आपण संघामध्ये राहतो, कधी कधी आपल्याला असं वाटतं प्रभूजी या संघामध्ये राहून माझा स्पीड कमी होतो आहे, मी जर एकटा असतो ना मी भरपूर काही केलं असतं. तुम्ही एकटे असले भरपूर काही केलं असतं, पण शेवटपर्यंत टिकले असते की नाही त्याची शाश्वती नसते. तर म्हणून माझ्याकडून पुढच्या तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी भगवंतांना प्रार्थना करतो आहे की तुम्ही तिथे पोचाल तेव्हा माझ्यासाठी भगवंतांना प्रार्थना कराल. तुमच्या प्रार्थनांवर मी अवलंबून आहे. आणि खूप खूप मला गेले 4 दिवसांपासून जी तुमच्या सर्वांसोबत कथा एक करायला मिळाली, त्यासाठी मला अभ्यास करायला लागला, त्याच्यामध्ये माझं शुद्धीकरण झालं आणि तुम्ही सहन केलं. तुमचे चेहरे बघून मलाही खूप आनंद मिळाला. तितिक्षमा कारुणिका सुहृदम सर्वदेहिनम. तर माझ्याकडून काही भूलचूक झाली असेल तर माफ करा. पण अशाच प्रकारे श्रील प्रभुपादांनी जे आपल्याला शिकवलं आहे ते आपण पुढे द्यायचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे आपल्याला तुम्हा सर्वांना गंगाच्या अवतरणाची गोष्टी तुमच्या परिसरामध्ये जे लोक राहतात त्यांना ती ऐकवायची आहे. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.